केंद्र सरकारच्या बँकिंग अधिनियमामध्ये सुधारणा करून जिल्हा बँकेच्या जे 10 वर्ष संचालक आहेत किंवा अध्यक्ष आहेत त्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही असे जे पत्र आहे ते राज्य सरकारने दिलं होतं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आलेत। माझ्यासोबत बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर सर आहेत। सर, या सगळ्या प्रकरणाचा म्हणजे महाराष्ट्राच्या सहकाराची पाळमुळ जे आहे ते सहकारी बँकेत असतात। वर्षानुवर्षे हे सगळे संचालक आहेत, याचा नेमका परिणाम या सगळ्या व्यवस्थेवर कसा होतोय आणि या जी-आरचा अर्थ काय घ्यायचा? सगळ्यात प्रथम तुम्ही ज्या पत्राचा उल्लेख केला, राज्य शासनाने सहकार आयुक्तांना जे पत्र दिले त्या पत्रामध्ये फक्त जिल्हा बँकेचाच उल्लेख आहे। याचा अर्थ असा घ्यायचा का की राज्य सरकारने नागरी सहकारी बँकांच्या बाबतीत हा निर्णय घेतलेला नाही, असा पण अर्थ होऊ शकतो। पण बँकिंग अधिनियम मात्र संपूर्ण सहकारी क्षेत्राला लागू आहे, सहकारी बँकांना लागू आहे, पण त्या पत्रात मात्र फक्त जिल्हा बँकांचाच उल्लेख केला आहे। दुसरं तुम्ही विचारल्याचा सगळ्यात मोठा परिणाम केंद्र शासनाचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त तरुण लोकांनी सहकार क्षेत्रात यावं, हा एक उद्देश। दुसरं, या बँकांवर जी मोनोपोली वर्षानुवर्षे ती मोडून काढण्यासाठी त्यांनी हा नियम केला। परंतु यामध्ये काय होणार, अनेक बँकांमध्ये बघायला जाल तर 90% लोकांनी 10 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला आहे। त्यामुळे सगळे जर जुनी लोक अपात्र ठरली तर येणारी सगळी लोक जर नवीन जर आली तर नवीन लोकांच्या हातामध्ये या इतक्या मोठ्या बँकांचा कारभार जर गेला की ज्यांना अनुभव नाही, ज्यांची प्रगल्भता नाही, त्यामुळे जर असं न करता जर त्यांनी उपविधीमध्ये प्रत्येक राज्याच्या कायद्यामध्ये बदल करून ओपन जागेमध्ये 50% जागा जर युवकांसाठी रिझर्व्ह ठेवल्या असत्या तर जुने पण संचालक निम्मे राहिले असते, नवीन संचालक निम्मे राहिले असते आणि जोपर्यंत दुसरे नवीन येतील तोपर्यंत आज आलेले नवीन शिकले असते। त्यामुळे जुना आणि नवीन यांचा समन्वय होऊन हे आर्थिक संस्था चांगल्या चालू शकल्या असत्या। आता मात्र एकदमच सगळ्या नवीन लोकांच्या हातामध्ये अनेक ठिकाणी जायची शक्यता आहे। दुसरी गोष्ट अशी की केंद्र शासनाचा उद्देश हा सफल होईल का नाही याबद्दल एक शंका वाटते। कारण अनेक ठिकाणी जे संचालक अपात्र झाले त्यांनी स्वतःच्या मुलांना, स्वतःच्या नातेवाईकांना, स्वतःच्या बायकांना आपापल्या जागी उभं केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच घराण्याची मोनोपोली जाईल का, गेली पाहिजे, हे जरी त्यांचा उद्देश असला तर ते उद्देश कितपत सफल होईल याबद्दल मला खात्री वाटत नाही। तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी 10 वर्ष झालेल्या संचालकांना कायमस्वरूपी बाद करायचं का, असा प्रश्न ज्यावेळी कोर्टासमोर आला, कोर्टाने सांगितलं तुम्हाला कायमस्वरूपी बॅन करता येणार नाही। मग रिझर्व्ह बँकेने आत्ता एक ड्राफ्ट सर्क्युलर काढले, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 10 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्षाचा कूलिंग पिरियड घ्यावा लागेल। म्हणजे 3 वर्ष तुम्ही संचालक पदापासून लांब राहिलात की परत एकदा तुम्हाला 10 वर्ष निवडणूक लढवता येईल। मग या 3 वर्षाकरता स्वतःच्या नातेवाईकाला तिथं ठेवायचं आणि 3 वर्ष झालेल्या माझ्या मुलाला, नातेवाईकांना सांगायचं की तुम्ही राजीनामा द्या, परत मी तिथं बिनविरोध निवडून येतो। अशा प्रकारे होणार असेल तर केंद्र शासनाचा उद्देश जो आहे, चांगला जरी उद्देश असला तो कितपत सफल होईल याबद्दल शंका वाटते। त्यामुळे इतक्या सगळ्या लीगल फॉर्म्युलेमध्ये न गुंतता जर सहकार कायद्यामध्ये बदल करून 50% जागा जर युवकांना राखीव ठेवल्या असत्या आणि युवकांचं एक डेफिनेशन केलं असतं की 40 वर्षाच्या आतील युवक, तर हे साध्य झालं असतं। पण हेतू चांगला आहे, पण अंमलबजावणी कशाप्रकारे होईल हे मात्र आपल्याला शंका घ्यायला जागा आहे। बरोबर, जरी हेतू चांगला वाटत असला तर त्यामध्ये लो फॉल्स खूप आहेत। तुम्ही जे सांगितले तसं नंतर निवडणूक लढवायचं, त्यांना कूलिंग पिरियड द्यायचं, मोनोपॉली संपवावी असं या सगळ्या जी-आरचा उद्देश असला तरी ते संपणार नाही आणि त्यामुळे जे बँकिंग सुधारणा होणं आवश्यक आहे। म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त आजारी बँका, त्याच्यावर प्रशासक नेमणे, संचालक बरखास्त करणे आणि परत त्या सुरू करणे, ही जी प्रक्रिया ती थांबल असं अनेकांना वाटतं या जी-आरमुळे। तुम्हाला तसं वाटतं? कसं आहे, बँकिंग सक्षम राहिलं पाहिजे। नागरी सहकारी बँकिंगचे क्षेत्र किंवा सहकारी बँकेचं क्षेत्र आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे, हा पहिला उद्देश असायला पाहिजे। त्या उद्देशाचा गुड गव्हर्नन्स त्यांचं म्हणणं असं आहे। याचा अर्थ असा की जे खूप वर्ष संचालक आहेत ते चांगले नाहीत, त्यांची मोनोपोली होते, ते चुकीचं काम करतात, भ्रष्टाचार आहेत, असा एक अर्थ ऑलरेडी काढलेला वाटतो या कायद्यावर। ते चुकीचं आहे, त्यामुळे असं काही होणार नाही। परंतु त्यामुळे याला गतीला खीळ बसायची शक्यता आहे। त्यामध्ये अनेक अडचणी आहेत, तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे। आता ते आमच्यामध्ये लिहिले की 10 वर्ष मोजताना जो अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक त्याला एक्सक्लूड केलं आहे। आता नेमका अध्यक्ष म्हणजे कोण? त्या 5 वर्षातल्या शेवटच्या वर्षी असलेला अध्यक्ष का त्या 5 वर्षाच्या कार्यकालातले सगळे अध्यक्ष? कारण का होल टाईम डायरेक्टरची संकल्पना व्यापारी बँकांची आहे, ती आपल्याकडे नाही आहे। त्यामुळे उद्या जर आमच्या होल टाईम डायरेक्टरला पगारी असतो,
उद्या जर आमच्यातल्या काही महाभागांनी स्वतःला समजा एक 100 रुपये पगार घेतला आणि होल टाईम डायरेक्टर म्हणून घेतलं, परत कायदेशीररित्या परत ते कोर्ट कचेरी सुरू होईल. त्यामुळे या प्रकारे त्याच्याकडे जास्त संचालकांच्या वयाकडं किंवा संचालकांच्या याच्याकडं लक्ष न देता ही बँकिंग क्षेत्र सुदृढ कसं होईल, टेक्नॉलॉजीने ते पुढं कसं जाईल, त्यांना अपग्रेड कसं करता येईल, या दृष्टीने जास्त प्रयत्न झाले असते तर ते जास्त बरंच झालं असतं असं या क्षेत्राला वाटणं स्वाभाविकच आहे. सर, तुम्हाला काय वाटतं यात सुधारणा काय व्हायला पाहिजे? ज्या पद्धतीने या GR मध्ये अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत, ज्यावेळेस हे अंमलबजावणी होईल, हे वरवर दिसताना चांगला आदेश दिसतो, सर्वसामान्यांना तेवढं त्यातलं नॉलेज नसतं, मात्र त्यामधल्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्या केल्याने जे आहे ते मोनोपॉली तसेच राहणार आहे. ज्या पद्धतीने माझा मुलगा, भाचा, पुतण्या आणि त्यांना शिकेपर्यंत बँक, तोपर्यंत बँकेचे आर्थिक व्यवहार कसे राहतील काही सांगता येत नाही. याच्यात काय दुरुस्त्या व्हावा असं तुम्हाला वाटते? 2-4 अशा की ज्याने हे सगळं शक्य होईल. अगदी बरोबर. दुरुस्त्या एकच पाहिजे की आज राज्य शासनाच्या अंदर असलेल्या निवडणूक प्राधिकरण निवडणुका घेतं, ते नियम मात्र रिझर्व्ह बँक करतं आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी राज्य शासन करतं आणि या संदर्भात काही अडचणी आल्या तर त्या फोडवायचं काम रिझर्व्ह बँक करणार. हा जो ड्युएल कंट्रोल आहे हा जर घालवायला पाहिजे असेल तर राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेला ज्या कायद्यातल्या दुरुस्त्या अपेक्षित आहेत त्या स्वतःच्या कायद्यात केल्या पाहिजेत, तरी त्या प्रकारे अमेंडमेंट केली पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला जे अपेक्षित आहे ते सगळं आपल्या कायद्यामध्ये आपल्या प्राधिकरणाच्या नियमांमध्ये आणलं पाहिजे. म्हणजे याच्यावर फक्त जो काय तो राज्य सरकारचाच, कारण का लोकशाही नियंत्रण आहे, डेमोक्रेसी आहे. लोकशाही नियंत्रण निवडणूक हा विषय राज्याच्या अखत्यारीत येतो. खरा म्हणजे रिझर्व्ह बँकेला पात्रता निकष लागू करता येतात. मध्यंतरी रिझर्व्ह बँकेने असा एक नियम केला की एक संचालक 2 बँकांवर राहू शकत नाही. आपल्या कायद्यात नाही आहे पण रिझर्व्ह बँकेच्या याच्यामध्ये आहे. उद्या रिझर्व्ह बँक असा नियम करायला बसले की ज्या बँकाचं संचालन मंडळ सुपरसीड झालं त्या टेंटेड डायरेक्टरला परत निवडणूक लढवता येणार नाही, असे रिझर्व्ह बँकेच्या डोक्यात आहे, आजही डोक्यात आहे. मी रिझर्व्ह बँकेची संबंधित आहे, त्या आजही ते डोक्यात आहे की टेंटेड डायरेक्टरला अलाउड नाही करणार. तर अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेला जे अपेक्षित आहे ते रिझर्व्ह बँकेनं आपल्यामध्ये MOU झाले 2006 साली, सामंजस्य करार झाला आहे. तर रिझर्व्ह बँकेला जे अपेक्षित आहे ते आपल्या राज्य सरकारने आपापल्या कायद्यामध्ये आणावं आणि महाराष्ट्र सहकार कायदा बँकिंग अशा प्रकारचा स्वतंत्र कायदा करावा. महाराष्ट्र सहकार कायदा शुगर, महाराष्ट्र सहकार कायदा पडर, महाराष्ट्र सहकार कायदा हाऊसिंग अशा सहकार क्षेत्रामध्ये निरनिराळे जे विभाग आहेत त्यांच्याकरता स्वतंत्र चॅप्टर असावेत. आणि रिझर्व्ह बँक, कारण आमची लायसन्सिंग अथॉरिटी रिझर्व्ह बँक आहे, नोंदणीकृत अथॉरिटी आमचे राज्य सरकार आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला जे अपेक्षित आहे ते माझ्या कायद्यात आणलं तर जास्त सुरळीतपणे त्याची अंमलबजावणी होऊ शकते. ज्या पद्धतीने राज्य सरकारने हे पत्र दिलं, तुम्ही म्हणालात की हा कायदा 2020लाच झालेला होता, त्यानंतर अनेक 25 म्हणजे आता 5 वर्षाचा कार्यकाळ संपला, ते पत्र देताना थोडीशी काळजी घेऊन त्या नियमात बदल केले पाहिजे होते, थोडंसं सगळा हे अभ्यास करूनच ते पत्र देता आलं असतं राज्य सरकार. अगदी बरोबर आहे. कारण का 2020ला कायदा आल्यानंतर त्याची अंमलबजावणी कोणी केलेली नाही, राज्य सरकारने केली नाही, पण त्या बँकांविरुद्ध रिझर्व्ह बँकेने कोणतीही कारवाई केली नाही. त्यांच्याबद्दल ऑडिट इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये आलं की तुम्ही हे उल्लंघन केलं आहे, पण कारवाई कोणी केलेली नाही. उद्या जर समजा मी तेच म्हटलं की पश्चिम बंगालसारख्या राज्याने यांचं ऐकलंच नाही तर रिझर्व्ह बँक काय करू शकते? जास्तीत जास्त त्या बँकेचं संचालन मंडळ बरखास्त करेल, परत निवडणूक होतील, परत ते सुरू राहील, जास्तीत जास्त त्या बँकेचं लायसन्स रद्द होईल. परंतु अशा प्रकारे केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामध्ये जर बँकाचं नुकसान व्हायला लागलं तर ते काय सहकार क्षेत्राला परवडणार नाही. त्यामुळे आमच्या पण लोकांनी आधी रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिण्या अगोदर आपल्या लॉ अँड ज्युडिशियरकडे जायला पाहिजे होतं, या क्षेत्रातल्या लोकांचं सल्लामसलत घ्यायला पाहिजे होतं, कशा प्रकारे हे पत्र लिहावं. रिझर्व्ह बँकेकडे तुम्ही मार्गदर्शन मागणं अपेक्षित होतं, या मुद्द्यावर मला मार्गदर्शन द्या. अध्यक्ष म्हणजे कोण, कालावधी कसा मोजायचा, या संबंधी अडचणी आल्या तर अपील कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे सगळं घेऊन मग प्राधिकरणाने स्वतःची नियमावली जर प्रसिद्ध केली असती आणि जसं ड्राफ्ट आहे त्याच्याकरता लोकांच्या कमेंट्स मागवल्या असत्या, प्रतिक्रिया मागवल्या असत्या आणि त्या घेऊन त्यांचा विचार करून तो फायनल केला असतं तर ते जास्त योग्य ठरलं असतं. किंवा त्याला जास्त प्रोफेशनल म्हणतो आपण की लोकांच्या जर रिझर्व्ह बँकेने आता ड्राफ्ट काढला आहे त्याच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत, आमच्या सगळ्या प्रतिक्रिया घेऊन मग ते फायनल करणार, ते जास्त प्रोफेशनल वागत आहेत. तसं आपण पण तेवढं करायला पाहिजे होतं असं मला वाटतं. सर, आता जो कायदा लागू केला आहे, 20ला जो कायदा होता त्याच्यानंतर हा 5 वर्षानं झाला आहे,
सहकार क्षेत्रात एक निराशा असते की बँका बुडणं आणि त्याच्यातलं मग नैराश्य आणि मग ती सहकार क्षेत्रापासूनची एक निगेटिव्हिटी नकारात्मकता आपल्याला समाजात. हे उशिरा लागू केलेला कायदा थोडासा बरा आहे का म्हणजे परिवर्तन करण्यासाठी काय? नाही, कसं आहे 2020ला कायदा आलाय खरा म्हणजे 2025ला फक्त 8 वर्षाचा कालावधी 10 वर्षे गेलाय. कायदा 2020चाच आहे, त्यामध्ये कालावधी पिरियड थोडा वाढवला आहे. सहकार क्षेत्रामध्ये कसं पर्सनलाइज बँकिंग आहे. सहकार क्षेत्रामध्ये एक बँक विशिष्ट लोकांच्या नावाने ओळखलं जाते, त्या माणसाचं गुडविल आज तिथं असतं. एखादं विशिष्ट बँक समजा माझी बँक अनासकरांच्या नावाने ओळखली जात असेल, उद्या तिथे ही व्यक्ती जर नसेल तर तेवढं त्या माणसाचं गुडविल त्या बँकेला चिकटलेलं असतं. वाईट असेल तर वाईट पण चिकटलेलं असतं, चांगलं असेल तर चांगलं पण चिकटलेलं असतं. तर कितपत त्या नवीन लोकांवर परत लोकांचा भरोसा निर्माण होण्याकरता जो कालावधी लागेल, त्या कालावधीमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणं हे त्या बँकेचं काम आहे. भरोसा होईल नाही असं नाही, त्यांचं चांगलं काम जोखायला एक 4-5 वर्षाचा कालावधी जावा लागेल. तो वेळ क्रुशल आहे या नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला. म्हणून जुनं आणि नवीन यांचा समन्वय करून जर झाला असता, जसं राज्यसभेमध्ये आहे दर 6 वर्षांनी इतके टक्के लोक रिटायर्ड होतात, तसं आम्हाला जर तुम्ही सांगितलं असतं की बा तुम्ही ओपनमधले 50% तुम्ही रिझर्व्ह ठेवा याला युवकांना, आणि केरळमध्ये तसा कायदा आलेला आहे, तर तसंच जास्त योग्य ठरलं असतं. पण आता एकदमच सगळे नवीन आले तर नवीन लोकांच्या हातामध्ये बँकेचा कारभार कितपत सुरक्षित राहील या त्याबद्दल सभासदांच्या मनामध्ये जर काही कॉन्फिडन्स असेल तर प्रश्नच नाही. पण शंका आली तर आपल्या सहकार क्षेत्रामध्ये अफवा खूप वेगाने पसरतात. सगळ्या आर्थिक क्षेत्राला तो खूप डेंजरस आहे त्यामुळे जरा जरी इकडे तिकडे झालं तरी जुनी लोक, आणि आजही तुम्हाला म्हणते जुनी लोक कंट्रोल सोडतील असं नाही, परत त्या वाममार्गाने त्या मार्गाने आपापल्या नातेवाईकांच्या हातातच तो कंट्रोल राहील. त्यामुळे उद्देश कितपत साध्य होईल आणि नागरी सहकारी बँकिंग किंवा सहकारी बँकिंग क्षेत्र सक्षम करण्याकरता हा मुद्दा क्रुशियल ठरेल असं मला काही वाटत नाही. या मुद्द्यामुळे एकदम क्षेत्र भक्कम होईल, उलट वाद होतील, हे होईल, पळवाटा फुदरले जातील, संपूर्ण क्षेत्रामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होईल. परंतु क्षेत्र सक्षम होण्याकरता एकच आहे की त्यांना आर्थिक शिस्त लावली पाहिजे. आर्थिक शिस्त असेल तर एज ही इमटेरियल आहे. आज मग तसं मग लोकांच्या मनामध्ये आलं आहे, लोक बोलतात की आम्हाला जर तुम्ही 10 वर्षाचा क्रायटेरिया लावत असाल तर आम्ही लोकशाही नियंत्रण असलेले आमच्या याच्यात जर कॉन्स्टिट्यूशनमध्ये की डेमोक्रेटिक कंट्रोल आहे, मग खासदार आमदारांना पण 10 वर्षाचा पिरियड का नाही लावत तुम्ही, असं सामान्य जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न यायला लागला. ते पण लोकशाही मार्गाने येतात, मग तिथं तुम्ही का नाही क्रायटेरिया लावत, तिथं किती वर्ष झाले. इथं मात्र ही बँकसारखी संस्था आहे, तुम्ही आम्हाला जर क्रायटेरिया लावत असाल. त्यामुळे एकंदरीत नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये सहकार बँकिंग क्षेत्रामध्ये हे एक असंतोषाचं वातावरण आहे. हा कायदा आला म्हणून कुणी तर वेलकम केलं आहे अशातलं मी आज तरी कोणाचं ऐकलं नाही. काही लोक गप्प असतील पण वेलकम केलं आहे असं माझ्या ऐकिवात नाही कोणी. तर आपण पाहतोय की हा जो कायदा आलाय त्याबद्दल सगळा असंतोष आहे, कुणी सांगत नाही. मात्र पुन्हा एकदा तोच प्रश्न निर्माण होतो की 9 संचालक असले, 9च्या 9 10 वर्ष झाले तर नवीन लोकांच्या हातात ही सगळी संस्था द्यायची आणि ती उभं राहील का नाही, ही विश्वासार्हता कमवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर बँकेला आर्थिक शिस्त असेल तर बँक ही चांगलीच चालते. मात्र केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सहकारी संस्था यांचा जर समन्वय करून एकच नियम लागू केला तर या कायद्याचा फायदा होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया अनास्कर सर यांनी दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.